त्या महात्म्याने संन्यासी पाहिला आणि आपल्या आईला विचारलं, माय दारात एक असा संन्यासी आलाय, चित्ती नाही आज, कशावरून ओळखायचे याच्यावर सांगायला. सूर्याच्या प्रकाशाला लाजवील इतका तेजस्वी संन्यासी, आणि तो संन्यासी आपल्या दारात भिक्षा मागण्यासाठी आलाय. माय त्याला काय द्यावं? ती बाई अधिकारी बाई होती, आपल्या बायकासारखी नव्हती, दुसऱ्याच्या कोठ्यातलं शेण चोरणारी अधिकारी बाई होती. त्या बाईने आपल्या पुत्राला सांगितलं, बाळा एवढा जर अधिकारी संन्यासी असेल तर आपणच त्याच्या झोळीत बसून कशाला काय शिल्लक ठेवता. महाराज आईची उद्गार कानावर पडल्याच्या नंतर त्या राजानं कंकाला बोलून घेतलं. कंक म्हणजे हिसाब करणारा. मराठीत ज्याचं MA झालंय मी त्याला विचारलं कंक कशाला म्हणते, ते म्हणलं आपल्याला नाही माहित, रोमण्यान ठोकाव तुला. विठाला विठाला टेबला खालून पैसे घेऊन पास झालेला कंक शब्द काय कळतो? कंक म्हणजे हिसाब करणारा. बोलून घेतलं. भांडार खात्याचा पूर्ण हवाल ज्याला पाहते, कोरा कागद त्याच्या पुढे टाकला. जितके गड ताब्यात आहेत, आपल्याकडे घोडे किती आहेत, हत्ती किती आहेत, शिबिका किती आहेत, पालक्या किती आहेत, जमीन आपल्या ताब्यात किती आहे, रयत किती आहे, सर्व त्या कागदावर आकडेवारी लिहिली, खाली स्वाक्षरी केली आणि राजाची मुद्रा मारून दिली आणि पूर्ण स्वराज्याचा कागद संन्याशाच्या झोळीत टाकला. त्या संन्याशाचं नाव आहे समर्थ रामदास स्वामी. संन्याशानं कागद वाचला, आवाज दिले माय. कागद वाचित असताना डोळ्यातून पाणी आले महात्म्याच्या. राजा शिवछत्रपतीला सांगितलं, महाराज आम्हाला काय करायचंय? बाबा ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला टँकर भर दारू लागती. ओगाला आले म्हणून सांगतो, नाही तर बाबा पुढे बोलत नाही मी असं काही. टँकर भर दारू जरी वाटली तरी पापी मतदान करतील याची शंका. जाधव साहेब, माणसं इतके बेईमान, सकाळी एकाची खिचडी खातील, दुपारा एकाचे भजे खातील, संध्याकाळी एकाच खातील, 1,500 चौथ्याचे घेतील आणि शिक्का 6व्याला हाणतील. इतकी बेईमान जात. तरी पद येईल हातात त्याची शंका आहे. राजा शिवछत्रपती छत्रपती पदी घेणं इतकी सोपी आहे का? आणि त्या राजाने पूर्ण स्वराज्याचा कागद एका संन्याशाच्या झोळीत टाकला. त्या संन्याशानं जशाला तसे कागदाचे हजारो तुकडे केले. ही ज्याच्या हृदयाची भूमिका आहे. चित्ते नाही असं, चित्ते नाही असं, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग राजा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, पांडुरंग दास, पांडुरंग पाहिजे. चित्ती नाही आस, कागद स्वराज्याचा फाडून टाकला महाराज. इतकं निष्पापांत करून याच्याही पुढे पा. एका महान साधूचं लग्न झालं. त्या साधूचं नाव आहे नामदेव राय. बिदरच्या बादशाचा एक सरदार जातीनं शिंपी आहे आणि त्या सरदाराच्या मुलीचं नाव राजाई. ही नामदेवरायची धर्मपत्नी. सरदार किती श्रीमंत. एका सरदाराला बसायला बाबा 844 घोडे. 844 घोडे एका सरदाराला बसायला. अर्धा किलो सोन्याचा लगाम घोड्याच्या तोंडात आणि 2.25 किलो चांदीच्या रिकिबा बुटाड ठेवला होत्या. किती श्रीमंत. असे 22 सरदार बिदरच्या बादशाला.
बिदरच्या बादशाकडे 22 सरदार, एका सरदाराला बसायला 844 घोडे, त्याच्यापैकी एका सरदाराची पोरगी नामदेवरायची पत्नी. दीपावलीच्या सणाला एक गुमास्ता पाठीला, त्या गुमास्त्याच्या कमरेला लखोटा दिला, चित्ती नाही आज याच्यावर सांगायलो. ते गुमास्ता दामू शेट्टीच्या दारात येऊन उभं राहिलं. रेशमाची पगडी आहे, सुंदरसा पोशाख आहे. तो नामदेवराच्या सासऱ्याचा गुमास्ता होता, सेवक होता, सेवक. दारात उभे. पूर्वीच्या काळातल्या बायका पाहुण्याच्या पुढे जात नव्हत्या. पूर्वीच्या काळात संस्कृती होती गोड. संस्कृती चट मातीत घातली आपली मोठ्या लोकांनी. सर्वात मोठी श्रीमंतीचं मात्र केलं असेल बाबा तर ज्याच्याकडे जास्त पैसा झाला त्यानं. गाऊन गरीबाची बाई घालती का श्रीमंताची? फटकन सांग जा. श्रीमंताची शाबास. कोणी भिकारी हो असं मत नाही. माझ्या भारत देशातला एक न एक व्यक्ती ज्याच्या दारातल्या व्यक्तीच्या दारातल्या तुळशीला सोन्याचं वृंदावन व्हावं ही माझी अपेक्षा आहे. पण संस्कृतीचं मात्र होऊ नये हे तितकंच खरं आहे. श्रीमंत लोक बफे जेवण कोणाच्या लग्नात बाबा? श्रीमंताच्या. बुंदी मागायची की टाक मला बुंदी. मागच्या जन्मातला निवळ भिकारी. घेईनच का बफे पण बुटाड पण काढीनच. बुटाड घालून जेवायलेत. आमचं एक वारकरी म्हणलं महाराज लग्नात बुट घालून जेवायलेत. मी म्हणलं तुला काय करायचं, कालांतरानं बुट कामी येतील. एकात भाजी घेतील आणि एकात वरण घेतील. इतकी संस्कृती रसा तळाला. किती सांगा, किती महाराज मेले हो तुम्ही शिकताना. लग्नातली एक संस्कृती किती बेकार आहे सांग का बाबा. बामन सांगते दोघे करावी उभी, आंतरपटाते धरा, वधूवरा दृष्टादृष्ट न करणे. नवरदेव नवरीने एकूण एकाकडे पाहू नका असं ब्राह्मण मंगलाष्टकात सांगते. आणि आंतरपट धरायच्या आधी दोघं स्टेजवर गुदगुल्या करीत जाते. मेरा महबूब पान कशी वळवळ हात होते द्यायचे. विठाला विठाला मला सांगा या नवरदेव नवरीच्या पुढे ते वाकून पिपाणी वाजित का त्याच्या एक लाताड घालायला पाहिजे. उडून मरत उरे मसणे. हे ते संस्कृती बिकटे आपली. काय सांगू लागलो. पूर्वीच्या काळातल्या बायका पाहुण्याच्या समोर जात नव्हत्या. दारात 45 मिनिटं गुमास्ता बसलाय. जे घोड्यावर बसून आलत त्या घोड्याला अर्धा किलो सोन्याचा लगाम आहे. तरी बाई घरातून येत नाही. सासू देवदर्शनावून आली आणि आवाज दिला आत्या काय ग. दारात 45 मिनिटं झाले गुमास्ता उभा आहे. त्या बाईचं नाव हे गोनाबाई. सुनाचं नाव राजाई. गोनाबाईनं सांगितलं राजाई कसं जावा. मोठा माणूस आहे बाया माणसाने कसं जावा. लगेच दामू शेट्टीला मंगळवेढ्याला आमंत्रण पाठिलं आणि भांडाराला किलूप लावलं बिदरच्या बादशाच्या आणि परत आले घरी. काय ग दारात गुमास्ताय. पाहिलं राम 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 राम. ते घोड्याहून खाली उतरलं. दामू शेट्टीच्या पायात 4-5 जाग्यावर शिवलेला बूट होता. त्यानं घोड्याहून उडी टाकली आणि दामू शेट्टीचे पाय धरले महाराज. कारण सांगू याच्या मालकाचाही वाई होता. पूर्वीच्या काळात नौकराचा दर्जा होता महाराज. नौकर इतके अधिकारात वागायचे. असं शास्त्र ऐकायला भेटायचं बाबासारख्या वयस्कर माणसांकडनं. गडी मालकाच्या वाड्यात बुटा सगट जातच नव्हता. गडी मालकाच्या वाड्यात जाताना मोठ्या दरुजाच्या बाहेर 20 फूट अंतरावर बूट सोडित होता. आणि गड्यानं मालकाच्या वाड्यात फक्त 2-4 कामाला जावा. रिकाम्या दुधाच्या गुंड्या आणायला 1, दुधा काढलेल्या गुंड्या भरलेल्या नेऊन ठेवायला 2, मालाचे पोते टाकायला 2, माल बिटाला नेत असताना 4 आणि मालक मेल्यावर 5. याच्या व्यतिरिक्त मालकाच्या वाड्यात गड्याला जायचं काहीच काम नाही. आता मालक इतके हलकड झालेत की गड्याकडून तिडीन पैसे घ्याले. विठाला 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 खाली उडी टाकली आणि मालकाच्या योहाचं दर्शन घेतलं. दामू शेट्टीने विचारलं काय काम. लखोट आहे. दामू शेट्टी आतमध्ये गेले आणि गोनाईला विचारलं नामदेवाची आई जी विवाहाने पत्र पाठिले.
आपल्या सुनबाई राजाई या दीपावलीला पाठवायच्यात की नाही? गोनाईनं सांगितलं एवढं लक्ष्मीपूजन आपल्या इथं हो द्या. पण राजाईच्या डोळ्यातून पाणी आलं. दीपावलीच्या सणा लेकी आसावती, दीपावलीच्या सणाला बायकाला जा वाटते. सासऱ्याला एक आवाज दिला, मामाश्री एक बोलू का? काय ग? दीपावलीला पाठवू नका, पण भाऊबीजीच्या सणाला माझा दादा इथं यावा अशी माझी अपेक्षा आहे. वा, खाली एक वळ लिहिली, माननीय श्रीत्व्याही आपले सुपुत्र नामदेवाचे मेहुणे राजाईचे बंधू भाऊबीजीच्या सणाला आमच्याकडे यावे अशी विनंती करावे. आपला व्याही पांडुरंग दास दामू शेट्टी. लखोटा गुमास्त्याकडे दिला. गुमास्ता घोड्यावर बसला आणि निघाले ते. पण ते 50 फूट गेल्याच्या नंतर दामू शेट्टीने आवाज दिला, ए बोलिलं वापस. काय? दामू शेट्टीनं कडकडाटून गळ्याला मिठी मारली. का रे? वापस गेल्यावर आमच्या योहायला काय सांगशील? आमच्या इथं पाण्याव्यतिरिक्त तुला काय भेटलं नाही. महाराज त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि एक वाक्य वापरलं, आई मेल्यापासून गळ्याला मिठी फक्त तुम्हीच मारली. नाहीतर कामावून गेल्याच्या नंतर आई गळ्याला मिठी मारायची, माझा बाळ आलास का रे? पण आई मृत्यू पावल्याच्या नंतर गळ्याला मिठी मारणारा दुसरा व्यक्ती फक्त तुम्ही सापडलात. 8 दिवस जेवायचं काम नाही, इतकं पोट भरलंय. आणि काय जेवायचंय तुम्हाला? काय नैतिकता असेल त्या काळातल्या लोकांकडे? किती आदर असेल, किती प्रेम असेल या माणसांकडे? गेलं ते गुमास्ता. पत्र मालकाकडे टाकलं. भाऊबीजीच्या दिवशी दामू शेट्टीचा नामदेवाचा मेहुणा आलेला आहे, राजाईचा भाऊ. हा घरी आला असं कळाल्याबरोबर नामदेवराय घरीच नाही आले. नामदेवरायांनी विचार केला, इतक्या श्रीमंताचं पोरग आलंय, त्याला काय खाऊ घालावा? आणि आपल्या इथं संध्याकाळची पंचायत आहे, त्याच्यापेक्षा घरीच नाही जायचं, मंदिरातच मुक्काम. भाऊबीजीच्या दिवशी सकाळी 2-3 माणसं आहेत, दोन्हीकून 2 घोडे त्याला सांभाळायला. आणि मधल्या घोड्यावरती खाली उतरला. बहिणीन बसायला बोऱ्यात टाकला. झोपडं होतं, केळीवरी नारळी घर चंद्रमोळी जाण तशी आळी नामयाची. घरातून चालण्या दिसत्याला असं साधं घर नामदेवरायचं होतं. आणि त्या घरामध्ये पोचलेत. 3 वाजले संध्याकाळचे, 4-5 वाजता 3. बघता बघता 6 वाजले तरी चुलीला आमंत्रणच नाही. विचारलं, ताई स्वयंपाक भाऊबीजीचा कधी होईल? राजाईनं सांगितलं, माझ्या दादा तुझे भाऊजी किराणा आणायला गेलेत. संध्याकाळचे 10:30 वाजले. झोपले पाणी पिऊन. सकाळी उठला आणि चंद्रभागेचं स्नान केलं. आणि 10 वाजता बहिणीला सांगितलं, ताई आता मात्र थांबणं शक्य नाही, तुझ्या करता 3 दिवस उपाशी राहील. पण मालकाचे 3 घोडे आलेत, हे घोडे जर वैरणी वाचून मेले तर बापाची नोकरी जाईल, म्हणून वापस जावं लागतंय. बहिणीला नमस्कार केला. आणि बिना अन्न पाण्याचा भाऊ, श्रीमंत बादशाचा सरदार, एक शिंपे, त्या शिंप्याचा पुत्र नामदेवरायाचा मेहुणा राजाईचा भाऊ उपाशी गेलाय. आणि तिथपर्यंत गेल्याच्या नंतर बहिणीने सांगितलं, दादा माझी परिस्थिती नाजूक आहे असं आईला सांगू नकोस. नाही सांगत. गेलं ते. गोनाबाई रुक्मिणी आई साहेबांकडे गेल्या. चित्ती नाही आज मी हे सांगायला. भक्ताच्या अंतकरणात निस्वार्थ स्थिती असते. आई साहेब, नामदेवरायाचा मेहुणा 1.5 दिवस आमच्याकडे थांबला, पण नुसतं पाणी प्याला, जेवू काय घातलं नाही. घरात काही नव्हतं. जा म्हणलं तुम्ही घरी. संध्याकाळी शेजारती झाल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांनी जगाच्या मालकाला सांगितलं, भगवान ज्याच्या घरातली 14 माणसं रात्रंदिवस तुमच्या नावानं टाळ वाजितात, एवढं निष्ठेने भजन करतात, आणि त्या व्यक्तीच्या घरात एक पाहुणा आला तो उपाशी जातो, काही आपल्याला वाटू नये? तुम्हाला करुणा घन, दया सिंधू, दया सागर, करुणा वत्सल कोण म्हणेल?
भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी मी फार काही देण्याचा प्रयत्न करतो, पण ही माणसं घेत नाहीत. चित्ती नाही यास, त्यांच्या चित्तात तिला इतका स्वार्थ नाही, याच्याकरता घेत नाहीत. पण रुक्मिणीने सांगितलं काहीतरी द्यावं अशी माझी इच्छा आहे. भगवान परमात्म्याने बाबा राशन दुकानदाराचं रूप घेतलं आणि बैलाच्या पाठीवर 25 किलो होन टाकलं. होनाचा भाव सोन्याच्या 3 पट असते. 31,000 रुपये जर तोळा सोनं असेल तर 93,000 रुपये तोळा होन असते. होन सोनं 31,000 जर असेल तर होन 93,000 रुपये तोळा असते. म्हणजे 25 किलो होन म्हणजे 75 किलो सोन्याची बरोबरी. घाम्याचाच आकडा आहे का नाही हो? आणि बैलाच्या पाठीवर 25 किलो होन टाकलंय. राशन दुकानदाराचं रूप जगाच्या मालकाने धरलं आणि दामू शेट्टीच्या दारात, बाई कोण आहे घरी? मी राजाई आहे. बाकीचे कामाधंद्या करता बाहेर गेलेत. वा, राजाई म्हणजे नामदेवराची पत्नी होय, दामू शेट्टीची सून होय, घरामध्ये 14 माणसं होय, यराई, लाडाई, साखराई, जनी, विठा, मादा, नारा, गोंदा, गोनाबाई, नामदेव, दामू शेट्टी हे आमच्याच घरातली माणसं. राशन कार्ड वाचता येईल? होय वाच. तुमच्याच घरातली नाव आहेत? होय. मग हे 25 किलो होन काढून घे. तिनं सांगितलं, अहो राशन दुकानदार, राशन कार्ड आमचे पण 25 किलो होन आमचं नसल, कारण माझं लग्न झालंय तसं 2 किलो हायब्रिड पण कोणी दिली नाही, तर 25 किलो होन आमच्या इथं कोण आणून टाकील? त्या राशन दुकानदारानं सांगितलं, तुला 3दा विचारलं वाचता येतं का? होय. मग हे नाव कोणाचे? आमचे. घे मुगडन करून. तीन घेतलं ते 25 किलो होन. गोनाबाई बाहेरून आल्या, आत्या राशन दुकानदारानं आपल्याला 25 किलो होन दिले. गोनाबाईनं अर्धा किलो होन वटीत घेतलं आणि सोनाराच्या दुकानावर गेल्या. त्या सोनाराच्या 25 पिढ्या त्यानं होन नव्हतं पाहिलं. होन पाहिल्याबरोबरच त्याला चक्र आल्या. गल्ला सोडून पडलं ते खाली. नौकर म्हणले, मालक झालंच काय शेठजी? तुम्हाला काय सांगू, किलोभर होन आले, याचे पैसेच काय द्यावा? जितके गल्ल्यात असतील तितके गोनाबाईच्या वटीत. हे सोनार झोपलं की संध्याकाळी म्हणायचं होन. त्यानं का आयुष्यात होन पाहिलंच नव्हतं. बायको म्हणायची, अरे झोप ना, काय होन होन करायलाच. गोनाबाईनं पैसे घेतले, संसार उपयोगी सर्व वस्तू घरात आणल्या. नामदेवरायचं घर लखलख दिसू लागलं. एके दिवशी नामदेवराच्या कानावर वार्तागिरी, नामा गावात तुमच्या इतका श्रीमंत कोणीच नाही. नामदेवराय म्हणजे कशाहून रे? पाय म्हणला, तू या घरात शिजलेल्या तांदळाचा भात दुसऱ्याच्या घरात वास आलाय. इतके सुगंधी तांदूळ आहेत तुमच्या घरी, बाकीचे पदार्थ काय? गावरान तुपाच्या डब्याच्या टाक्याच्या. नामदेवराय म्हणले, आयुष्य गेले आमचं कन्या खाता खाता, आणि चांगला भातन गुतुपन हेन कशा चित्रात पाहिलं काय? जाईन म्हणला तिकडं बघणं तूप. नामदेवराय गेले, पाय धुवायला पाणी दिलं, बसायला पाट टाकला, मोठं ताट आहे त्याच्यात अर्धा लिटर दूध टाकलं, वाटीभर तूप टाकलं. नामदेव अंगाल चिमटा घेऊ लागले. आपण स्वप्नात तर नाहीत, कारण इतकं तूप कुठून आलं? आणि खरं तूप 2च लोकांकडे होतं. एक शांतीब्रह्म एकनाथ महाराजाची इथं तूप बाबा, आणि एक पांडवाच्या यज्ञात तूप होतं. त्याच्यानंतर मी तूप नाही पाहिलं कुठं. तूप कशाचं होतंय? लोण्याचंच होतंय ना. मी लोणी फक्त पाहिले पाथरी मंठा मार्गे एसटी नाव लोणी सखाराम बाबाची. मी असं लोणी पाहिलंच नाही. आणि लोणी होईन कशाचं? मा घराच्या पुढं वाटान, वाट्याच्या पुढं शेळीचा खोटा. आणि कशाचं लोणी करताना? गाई तर दिल्या 17 भाईच्या हावली करून, तूप अद्याप नाही. एका पित्राला आम्ही जेवायला गेलो, 7-8 जण होते. सखाराम तात्याचा पांड्या, देवराव तात्याचा दाश्या, आणशीराम तात्याचा सख्या, ह्याशी सगळे काही 10-15 जण आम्ही जेवायला गेलो त्या का पित्राला. पित्राला जेवायला गेल्याच्या नंतर बाई तूप वाढायला आली, डाव्या हातात वाटीन, उजव्या हातात दाभण. आमचे 2 जण उठले. म्हणलं काऊन उठलात रे? बाई दाभण घेऊन आली, डोळ्यात घालते का? म्हणलं बस गपचीप. ते तूप वाढायला आली. आमचा पांड्या म्हणला, दाबनान तूप? म्हणलं हो, दाबनान वाढायली. असं कसं वाढता येईल? म्हणलं पान कशी वाढीती? ती दाभण अशी तुपात बुडवायची, त्याच्या अनिल जितकं चिटकन तितकंच वाढायची. म्हणलं बाई दाबनान तूप वाढीतात,
म्हणलं हो. ती बाई म्हणली हो. मै सासू याच्यापेक्षा चांगलं वाढी ती. म्हणलं कशानं? नागिनीचं पान द्या टाकून धरीत होती आणि कुण तुपात बुडीत होती. वाढीत नव्हती, पंक्तीला जितके बसले तितक्या झटकीत होती. म्हणलं रामकृष्ण हरी. ती म्हणली महाराज याचंही नाही काय आश्चर्य मानू नका, मै सासू तर याच्यापेक्षा चांगलं वाढीत होती. नुसता इस्तू घेत होती वाटीमध्ये, त्याच्यावर एक तुपाचा थेंब टाकीन नुसती पंक्ती ह्या धोपण सगळ्याला. असं तूप असेल का ते? नामदेवरांनी विचार केला, वाटी वाटी तूप. जेवलीत नाही, पात्राला नमस्कार केला आणि आईला विचारलं, आई हे कोण दिलंय? गोनाबाई म्हणल्या, तुझ्या बायकोलाच विचार कोण दिलंय, मी तर घरीच नव्हते. राजाई जी कोणी दिलं इतकं आपल्या घरी? राजाईनं सांगितलं, राशन दुकानदारांनी दिलंय. नामदेवराय म्हणले, राशन दुकानदाराची बायको रोज सकाळी दुसऱ्याच्या मिरच्या तोडायला जाती आणि तो राशन दुकानदार आपल्याला 25 किलो होऊन दिलंच कसं? नामदेवरायच्या डोळ्यातून पाणी आलं. हा राशन दुकानदार विटेवरला असावा. आणि एकच शब्द आईला सांगितला, आई तुला मी पाहिजे का संसार पाहिजे? कोण्या माईला संसार आवडन? त्या माईच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, नामा मला फक्त तू पाहिजे. मग माय मी जर पाहिजे असल तर हे घराच्या बाहेर फेकून द्या. तेवढ्या रात्री 11 11:30 वाजता परात वाजिली आणि जेवढं जगाच्या मालकानं आणून टाकलं होतं तितकं गोरगरिबाला वाटून दिलं. जशाला तसं झोपडं रिकामं केलं. ही ज्याच्या हृदयाची भूमिका आहे. चित्ते नाही असं, चित्ते नाही असं, चित्ते नाही असं, चित्ते नाही असं. त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास, पांडुरंग दास, त्याचा पांडुरंग दास. धोपट म्हणल्याच्या नंतर तुम्ही चाली लावून म्हणायचं, विठाला 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 विठाला. तुमचा नुसता दगड्या कारभार चाललाय, विठाला 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 विठाला. आणि मला एक वाजतंय, माझ्या कीर्तनातला एकही भाजण्या नाराज होणी म्हणून मी प्रत्येकाला प्रमाण देतो, पण तुम्ही धोपटच हाणायला विठाला विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबाराय किती निस्वार्थी लक्षात घ्या. जगद्गुरु तुकोबारायची एक पत्नी अन्नान्न करता गेली, दुष्काळे आटिले द्रव्य निला मान. एक पत्नी अन्नान्न करता गेली, दारातला बैल वैरण करता करता मेला महाराज, चिपाट नाही भेटलं खाला, इतकी परिस्थिती नाजूक. नंबर 2 ची पत्नी पुण्याच्या आपाजी गुळव्याची मुलगी, श्रीमंत आपाजी गुळवे. पश्चिम महाराष्ट्रात 3 लोक श्रीमंत. नंबर 1 चा श्रीमंत पुण्याचे आपाजी गुळवे, नंबर 2 चे श्रीमंत मंबाजी गोसाई आणि नंबर 3 चे श्रीमंत चिंतामणी ब्राह्मण. हे 3 लोक श्रीमंत महाराज अधिकारी. त्याच्यापैकी पश्चिम महाराष्ट्रातील पुण्याचे आपाजी गुळवे नंबर 1 चे श्रीमंत. त्या श्रीमंताची कन्या जगद्गुरु तुकोबारायची पत्नी. किती श्रीमंत? फक्त एक वाक्य सांगतो, जगद्गुरु तुकोबारायच्या सासऱ्याकडे 3600 एकर ऊस होता. 3600 एकर ऊस एवढ्या श्रीमंताचा जावाई तुकोबाराय. आणि ती मुलगी जिजाबाई दिवाळीला गेल्या. दिवाळीला गेल्याच्या नंतर धनत्रयोदशी, चतुर्दशी, प्रतिपदा, यमद्वितीया, अमावस्या वगैरे 5 दिवसाचा सण असतो दिवाळीचा. भाऊबीजेच्या दिवशी दुपारी 2 वाजता जेवण आटपले आणि बहिणीन भावाला सांगितलं, दादा आता मला नेऊन घाल. कागद आई, माझ्या मालकाची परिस्थिती जेवणाची नाजूक आहे, त्यांची जेवणाची अडचण. पतिव्रताबाई कोणाला म्हणतात माहिती का? मालकाची जेवणाची अडचण असल्याच्या नंतर सण झाला की निघून येते, तिला पतिव्रता म्हणतात.
पण मालकाची अडचण जरी असली तरी महाराज बसून लाडू खाती, तिला अवदासा म्हणतात. मग तुमच्यात कोण आहेत तुम्ही तुमच्या तपासा. मला तर पाहिल्या कळतात म्हणा, पण तुमचा कशाला अपमान करू. अद्याप बाईला मालका इतका देव जगात दुसरा कोणताच नसावा. एका बाईनं बाबा प्रभू रामचंद्राचं सुद्धा दर्शन घेतलं नाही. तिचं नाव लोपामुद्रा. तिच्या ताब्यात सूर्य थांबला. सूर्य तो का म्हणे पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. सर्वात मोठी ताकद बाईची मालकाला मान्य आहे. महाराज तिनं 3.5 घंटे सूर्य एके दिवशी थांबिला. म्हातारं झोपलं ते, आणि संध्या राहिली संध्याकाळची. बाईने विचार केला, ताप आली अंगाला, झोप मोडाव तर दोष लागतो, आणि नाही उठाव तर मालकाची संध्या जाती. तिनं वाटीत पाणी घेतलं आणि त्या पाण्याला कपाळाचं कुंकू दाखिलं. तिला होतं म्हणून दाखिलं. टिकल्यावाल्या काय दाखित्यान? तिला कुंकू होतं म्हणून दाखिलं. टिकल्यावाल्या काय दाखित्यान बिचाऱ्या? लाईनच का टिकल्या पण वरी लावी जा. मी कोणालाच प्रत्येक कीर्तनात सांगतो, खाली लावलेल्या टिकल्या अशा वरी सरकी जा. हातांना नाही सरकल्या तर जेसीबीच्या मुंडक्यांसारखं, पण वरी सरकी जा. जरा जरासं थोडंसं वाटू देत जा तुम्हाला. कारण हे रिकामा भाग मालकाचा उघडा पाहिला की मालकाच्या आयुष्यातले 43 दिवस कमी होते. त्याच्यामुळे टिकली का फोकीनं तिथं लाई जा. यायला सांगावच कुठं? आमच्याच घरचे बाजार हीच केली तर कुठे यायला सांगावं? महाराजाच्याच बायका टिकल्या फासायला तर कुठं तुम्हाला सांगावं? त्याच्यापेक्षा आपलं समजून सांगितलेलं बरं. त्या बाईन कुंकू दाखिलं आणि पश्चिम दिशेला दरुजात वाटी टेकली. सूर्य अस्ताला जात असताना ते पाणी पाहिलंय. जशाल तसाच थांबला. वरचे लोक म्हणले, ओ यान पटकन. नक्षत्र बाकीचे म्हणले, आवरण तुझा टाइम झालाय ना. सूर्य म्हणले, मलाही कळतंय माझा टाइम झालाय, पण वाटीतलं पाणी पाहून माझी ताकद नाही याची. काय त्या पाण्याला होतंय? सूर्य म्हणला, एका पतिव्रता बाईने ह्या पाण्याला वाटीतल्या कुंकू दाखिले, आणि मी जर बाईला न विचारता गेलो आणि सकाळी जर वाटीतलं पाणी अंगावर फेकलं तर मग बुक्का होईल, बुक्का. एका बाईत ताकद होती. संध्याकाळी 10:30 वाजूस तर थांबलो. गुत खुरपायला घेतात का बाया? गुत तुमच्याकडे गुत देतात नाही? गुत्यातल्या खुश झाल्या पण रोजदारनी नाराज झाल्या. गुत तुमच्याकडे उक्त म्हणतात का? गुत उक्त. हा आताशी उजड यायचे बटन लुजन. विठाला 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 विठाला. फरक असतो भाषेचा. ज्या उक्त घेतात का उक्त, त्या म्हणल्या, बाई काय दिवस मोठा झालाय. त्या उक्त्यातल्या लय भारी असतात बाबा. एक खुरपा असं एक खुरपा असं. एकानं गवत काढायचं आणि एकानं माती झाकायची. रानाच्या बाहेर निघणं, गवत वर येणं संगच. ते पैसे साखरेच्या डब्यात टाकणं, पप्याच्या बापाला गवसणं संगच. पप्याच्या बापानं ते पैसे घेणं प्याल जाणं संगच. ते पैसे पुरत असते ते. पण रोजदारनी मात्र मेल्या. ते म्हणल्या, राम्या किती वाजले? ते म्हणला 9:30. घडा आहे काय तू? ते म्हणला, मग घडीचे पण 9:30 वाजलेत ना. वासरा आडायलेत पण सूर्यच मावळं ना. एका बाईत इतकी ताकद. सूर्य थांबवला. फक्त मालकाचं दर्शन घेण्यातली ताकद. आणि त्या जिजाबाई होत्या महाराज. तुकोबाराची पत्नी जगद्गुरु तुकोबारायांनी पाणी पेल्याशिवाय किंवा जेवण केल्याशिवाय पाण्याचा थेंब घेत नव्हत्या. इतकी निष्ठावंत बाई. आणि भाऊबीजेच्या दिवशी वापस निघाली. चित्ती नाही आज त्याचा पांडुरंगदास सांगली. भाऊ कधीच जात नव्हता, पण आज भाऊ सोबत गेलाय. जगद्गुरु तुकोबाराच्या सासऱ्याकडे श्याम नावाचा गडी होता. वयस्कर 65 वर्षाचं वय त्याचं. त्यानं डमणी झुपली. सोन्याच्या शिवळ्या, राजहंसाच्या पंखाची गादी, रेशमाचे पडदाने, आणि आतमध्ये जिजाबाई आणि बहीण भाऊ त्यांचा बसले. आणि त्या श्याम काकानं डमणी देहूला हकलली. देहूमध्ये डमणी आल्याच्या नंतर मोठमोठाले वारे सुरू झाले. भावानं असा बुरखा डमणीचा बाजूला केला. कळाली भाषा माझी? त्या डमणीचा बुरखा बाजूला केल्याच्या नंतर बहिणीने विचारलं, ताई याच्यातला तो वाडा कोणता? ती म्हणली, मुकाट्यानं डमणी चलू दे. मी जिथं हात करीन तो वाडा आपला. हे मोठाल्याचे वाडे होते, पटी न देणार यायचे. सप्त्याला कार्यक्रमाला जे पटी देत नाहीत का, त्याचे वाडे मोठमोठाले. मोठा वाडा पोकळवासा, वारा जाई भासा भासा. ते वाडे, हे चट वाडे संपले. झोपडपट्टी सुरू झाली. झोपडपट्टी संपल्या, वळाया सुरू होत्या. तुमच्याकडे सुड्या म्हणतात वाटते. सुड्या सुरू झाल्या. सुड्या. आणि सुड्याच्या पलीकडे एक झोपडं होतं. झोपडं. आणि ते झोपडं जगद्गुरु तुकोबारायचं. तुळशी वृंदावन दारात रांजून
त्याच्यावर फुटकं टोपलं झाकलेलं भगव्या रंगाची पताका धर्माची आणि ते झोपडं. दादा थांबव आपली डमणी. ती डमणी थांबली. भाऊ खाली उतरला, डमणी सोडली. विचारलं ताई हे तुमच्या गड्याचं घर आहे काय? ताईने सांगितलं दादा हे माझं घर आहे. डोळ्यातून पाणी आलं. दादा ताई तू झोपड्यात राहतीस? होय. काय खंत करू नकोस बस. द्रव्य माणसाला प्रारब्धान भेटत असते. प्रारब्धान अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन. या तीन गोष्टी माणसाला प्रारब्धान भेटते. अन्न मान धन. मान मला सांगितलं आज 70,000 लोक होते बाबाचा गौरव सोहळा करायला. किती पैसे वाटले अशी माणसं जमा होतील? जाधव साहेब अद्याप नाही. नशीब घेऊन यावं लागते आणि नशीब तसं भेटत नसते. हे असं नशीब घेऊन येण्यासाठी शरीराचं रान करावं लागते महाराज. तेव्हा मान प्राप्त होते. अन्न मान आणि धन. बरेच कोट्याधीश श्रीमंत आहेत पण त्याला देव काहीच खाऊ देईन. त्याच्या कुत्र्याला बिस्किट खालायत बाबा पण त्याला बिस्किट देव खाऊ देत नाही. तिथं अन्न गेलं. काही माणसं मानासाठी इतके भुक्यातले बायका पण किंमत देईनच. मानही चुलीत गेला आणि पैसाही मिळेना. पैसा इतका सोपा नाही. प्रारब्ध जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत पैसा मिळत नाही. एक जण मला म्हणलं भिकारी व्हायचं. मी म्हणलो कोणी म्हणतं रे श्रीमंत व्हायचं तू कस काय म्हणतो भिकारी व्हायचं? म्हणलं मला भिकारीच व्हायचं पण ते नशिबवान होतं. म्हणलं एकच काम कर. राजाची पत्नी स्नान करत असताना हाताला धरायचं आणि बाहेर लोटायचं. ते म्हणलं तिथं कसं जावं बापा? मी म्हणलं साडी नेसून जाय. त्यानं धोतर वरी खोसलं साडी नेसली आणि राजाची मंडळी जिथं स्नान करते तिथं पोचलं. बाईनं पदर खाली टाकला आणि डोक्यावर पाणी घेत असताना यानं हाताला स्पर्श केला आणि बाहेर ओढलं. दासा म्हणले हाना वरून साडी माणूस आहे हाना. पण तितक्यात बाथरूमचं भिताड पडून बाथरूमचं भिताड. राजा म्हणला याला मारू नका. यानं माझ्या पत्नीला बाहेर पळल्यामुळं वाचली. नसती वळली तर मधात मेली असती. याला 5 गाव द्या. व्हाला काय गेलत? भिकारी. झालं काय? श्रीमंत. म्हणून माणसानं प्रारब्ध घेऊन येत जा. प्रारब्ध सर्वात जर मोठं काय असेल तर नशीब. नशीब सर्वात मोठे महाराज. आणि नशीब घेऊन आलेली व्यक्ती बहीण भावाला सांगते दादा अरे तू काय खंत करतोस माझा संसार पाहिल्याच्या नंतर? एकाच आई वडिलाच्या पोटी आपण दोघं जन्माला आलोत. फरक इतका आहे मी मुलगी आणि तू पुत्र आहेस. तू मुलगा झाल्यामुळे बापाच्या प्रॉपर्टीचा वारस आहे आणि मी मुलगी असल्यामुळे दुसऱ्याच्या दावणीची गाय. जगात 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत. एक गाय आणि मुलगी. ज्याच्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गायीचं काम आणि मायबापानं ज्याच्या घरी दिले त्या घरचा संसार करणं लेकीचं काम. बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे दिल्या घरी राहणे लेकीचे ओ. लेक त्या घरी राहत असती. सांगितलं दादा काही चिंता करू नकोस. मी झोपड्यात राहते पण माझ्यासारखी नशिबान स्त्री जगात दुसरी कोण नाही. तू कशा नशिबान आहेस तुला सांगू का? माझा पायातला काटा काढण्यासाठी पंढरपुरातलं पळत येते. जिजाबाईला काटा मोडल्याच्या नंतर पाय धरून जगातला मालक काटा काढीत होता. ही जिजाबाईची योग्यता आहे तर तुकोबाराची काय योग्यता असेल? मी एका श्रीमंत पुरुषाची पत्नी. काय खंत करू नकोस. लुगडं एकच होतं मात्र. 45 मिनिटं आंघोळ होस तरी एका कणगीत बसायच्या आणि मग लुगडं वाळल्याच्या नंतर आतली आत नेसायच्या आणि बाहेर यायच्या. ही जिजाबाईची परिस्थिती. पण जीवनात कधी चेष्टा केली नाही की मला माझ्या सासरी चिंता आहे म्हणून. अद्याप नाही. आपण तर काय काय साड्या आणतो आपल्या बायकायला. दिल दिवाना, कुछ कुछ होता, माहेरची साडी, धूम मचाले. जितके पिक्चर निघतील तितक्या पिक्चरच्या ह्याला साड्या. तरी म्हणतात मेल्याच्या संसारात इतकुशी लाज नाही. आता काय फुकी त्याला कळाल्या कशा हसद्यात पान तहाच कळत. सहजच बोलत्यात महाराज. सहज बोलत्यात सहज. असा दणका लागतो आवाज निघत नाही. फटका लागल्याशिवाय राहत नाही. लय बोलत्यात महाराज. पण लग्न केल्यावरच कळत ह्या किती दाढ आहेत म्हणून. लय आगाव पण असतो ह्याचा. जाऊ द्या असू द्या. मी एक संसारी खेळ संन्याशी थोडाच आहे मी. असो उग सहजच बोलत्यात. वैव अवयव अवयव म्हणलं काय दळून आणा
तसं मातीत काहीच करायला बाजार नाही, मी सगळं तुमचंच सांगायलो, आपलं नाही, सगळे तुमच्या घरचे. सहज बोलत त्यात बायका सहज. ताई मला तुझं पाहून दुःख होतंय, काय खंत करू नकोस. तितक्यात लोटकभर पाणी दिलं बहिणीनं प्याला, त्यानं लोटक्यानं पाणी पेले. परिणाम सांगू, पुण्याच्या आपाजी गुळव्याची तर गड्याला पाणी प्याला चांदीचे बुटके होते. पुण्याच्या आपाजी गुळव्याची तर गड्याला पाणी प्याला चांदीचे बुटके होते, आणि त्याची मुलगी लोटक्यानं पाणी पेती महाराज. हे तिच्या जीवनातलं प्रारब्ध आहे. भाऊ थोडा वेळ थांबला आणि चुलीकडे लक्ष गेलं. चुलीवर एक एक फूट गवत होतं, चुलीवर एक एक फूट गवत हे त्या ती चूल कधी पेटली असेल, अनुमान प्रमाण घ्या, अनुमान प्रमाण कधी पेटली असेल चूल. 2-3 महिन्यापूर्वी चूल पेटली असेल, तेव्हा त्याच्यावर गवत आहे ना. रोज पेटलेल्या चुलीवर गवत कसं उगल, अनुमान प्रमाण असते. एक म्हणतो अनुमान प्रमाण कसं काढायचं, एक राजा चालला होता, आणि राजा चालल्यावर माणसं लोटायला कोण असते, हवलदार, ते असे चोपदार हवलदार यासारखे. आणि रस्त्याच्या कडीने एक आंधळं चाललं होतं, ते भीत आंधळं होतं, गर्भांध, त्याला दिसतच काहीच नव्हतं. एका हवलदाराने त्याला ढकललं. ते आंधळं म्हणलं, हवलदार साहेब जरा दमान लोटा. ते हवलदार म्हणलं, तुला दिसत का काय रे? ते म्हणलं, मला आईच दिसत नाही, जन्म जिने दिलाय तीच मी पाहिली नाही, तर तुला कुठून पाहू? मग मी हवलदार आहे, तुला कसं काय कळालं? ते म्हणतात, मला कळतंय. हे लगेच हवलदार गेलं आणि राजाला म्हणलं, राजे साहेब आपल्या नगरीतलं आंधळ लयच हुशार आहे ना, मी अनुमान प्रमाण सांगायलो, लयच आंधळ हुशार आहे ना. राजा म्हणला, त्याला काही कळतं का? हो. बोले बरं त्याला. बोलून घेतलं. एका टोपल्यात मोती ठुले, सांग खरे आहेत का खोटे? तर त्या आंधळ्यान मोती घेतले ना असे वाजिले. मोती खोटे आहेत म्हणला. राजा म्हणला, काय हुशार आहे हो, तुला 1 पैसा महिना. तितकं चांगलं सांगितल्याबरोबर राजा काय म्हणला, तुला 1 पैसा महिना. राजानं आता इतक्या गुपचीक बसावं. राजा म्हणला, ए आंधळ्या तुला काही कळतं का रे? म्हणला, राजेसाहेब काही बी कळतं, पण नका विचारू राव इतकं. ते म्हणला, आमची मंडळी कोण आहे सांगतो का? ते म्हणला, इतक्या अडचणीत कशाला हात घालायला? राजा म्हणला, जाऊ दे, तू मी ती 3 जण इथे. मग आणा लावा म्हणला पाणी तिला. राणीने एका चांदीच्या ट्रे मध्ये सोन्याचा ग्लास ठेवला आणि आंधळ्याला पाणी आणलं. अनुमान प्रमाण कसं ओळखायचं याच्यावर सांगायला. आली ती पाणी घेऊन, आंधळ्यानं पाणी पेलं, ग्लास त्याच्यात ठेवून दिला आणि म्हणला, जा बाई. आंधळ राजाला म्हणलं, खरं सांगू का? राजा म्हणला, मग कशासाठी विचारलं तुला? ही बाई वेशीची मुलगी आहे. राजा म्हणला, दात पाडील. मी म्हणतच होतो तुम्हाला, मग खरं वाटणार नाही, विचारा जाऊन त्याला. राजाने सगळं विचारलं तर राणीने मान खाली घातली. हो म्हणले, आमची आई वेश्या होती. राजा म्हणला, तुला काय कळत रे? तुला 2 पैसा महिना. बर राजा म्हणला, मी कोण आहे सांगशील का? ते म्हणला, जाऊ द्या राव मारतान. राजा म्हणला, सांग ना. हे आंधळ म्हणलं, तू एका भिकाऱ्याचा नातू आहेस. तू आज बस स्टँडला भीक मागत होता. भिकाऱ्याचा नातू कुठे राजा होत असतो का? ते म्हणलं, जाऊन विचारा. हे घरी गेलं ना, म्हातारं तर मिळतात ना आजोबा. वडिलाला विचारलं, बाबा तुमच्या वडिलाची काय परिस्थिती? म्हातारं म्हणलं, काय सांगू राजा, अरे तुझ्या आजोबानं बस स्टँडला भीक मागितलं रे आणि मला मोठं केलं. राजा आंधळ्याला म्हणला, आंधळ्या तुला इतकं कसं काय कळालं रे? ते म्हणला, खरं सांगू का, कलेक्टर जर रस्त्यानं चलत असन आणि आंधळ पुढं असल तर ते हाताला धरीन बाबा, बाजूला सारखा ना रस्त्याच्या बाजूला. पण येडगळवानी बोलत ते हवलदारच. तुम्ही सोडून बर का, पण जवळच पेटलं ना. आता त्याईनं तितकं नाही बोललं, ही काय जनता भेटी का त्याला, म्हणून त्याला भ्यावत लागत आहे ना. मग ठीक आहे, बरं मोती तुम्हाला खोटे आहेत कशाहून कळाले? म्हणला, ओरिजिनल मोती हलका असतो, जड खोटा मोती जड असते, त्याच्यामुळे ते कळालं. वा, माझी पत्नी वेश्येची पोरगी तुला कशाहून कळालं? म्हणला, कुलवान घराण्यातली बाई हरणासारखी हत्तीसारखी साजूक पावलानं चलती, ही छुनछुन करीत आली, छुनछुन करीत गेली. शाबास. म्हणला, मी भिकाऱ्याचा नातू आहे तुला कशाहून कळालं? म्हणला, मायासारखा हुशार माणूस भेटल्या
तो त्याला 5 गाव द्यायला पाहिजे होतेस, पण एक एक पैसा महिना वाढायलास. याच्याहून लक्षात आलं निश्चित तू आज भीक मागत होता. दृष्टांत संपला. आपल्याला सिद्धांत घ्यायचा. तुकोबराच्या चुलीवर इतीत गवत उगले. अनुमानप्रमाणे 3.5 महिने चूल पेटली नाही. भावानं बहिणीला विचारलं, मी चित्ती नाही आज सांग ताई, चुलीवर गवत त्यावर ती चूल कधी पेटली होती? 3.5 महिन्यापूर्वी. मग 3.5 महिने चूल पेटली नाही, त्यावरती तुम्ही स्वयंपाक केला नाही, मग खाल्लं काय? बहिणीने सांगितलं, खाल्ल्याशिवाय वाचतोत का? 3.5 महिने नाही खाल्ल्यावर मेलो असतो. मग मला तेच सांग. चूल पेटली नाही हेही खरंय, पण 3.5 महिने काय खाल्लंय त्याचंही कारण सांग. बहिणीनं सांगितलं, चूल याच्याकरता पेटली नाही, घरात काही नव्हतंच म्हणून चूल पेटवायचा प्रश्नच नाही. मग खाल्लं काय? आवाज. बहिणीनं सांगितलं, दादा पुढचं नकोस ऐकोस. काय खाल्लं ताई 3.5 महिने? सांगू का दादा? एका श्रीमंताच्या बांधावर उंबराचं झाड पिकलेले. एका श्रीमंत माणसाच्या रानामध्ये उंबराचं झाड पिकलेले. सकाळी 4 वाजता जाते, टोपलं भर उंबर आणते आणि सकाळच्या संध्याकाळपर्यंत नुसते उंबर खातो. 3.5 महिने झालं दुसऱ्याच्या शेतात पिकलेल्या उंबराचे उंबर खातो. भाकरीचा आणि भाजीचा पत्ताच नाही. भावाला चक्कर आली. डमणीत भाऊ बसला. निघत असताना डमणीतून खाली उतरला, खिशात हात घातला, तशा सस्ताईला 5 रुपये सापडले आणि 5 रुपये बहिणीच्या हातात दिले. बहिणीच्या डोळ्यातून पाणी आलं. दादा काय करायचे रे तुझे 5 रुपये? राहू दे माय, तुझ्या संसारात कामी येते. भावानं गळ्याला मिठी मारली आणि सांगितलं, ताई तुला माझ्या हृदयाची शपथ आहे, ही दीपावळीची भेट आहे तुला. बहिणीने सांगितलं, दादा आमच्या मालकाला कोणाकडून घेतलेलं आवडत नाही रे, त्यांच्या चित्तात तिला इतका स्वार्थ नाही, पण मी भाऊ येत आहे, घे ना. जिजाबाईनं 5 रुपये घेतले. एका श्रीमंत माणसाकडे 5 रुपये दिले आणि त्या माणसानं 35 किलो मिरच्याचे 3 पोतडे दिले. वाळलेल्या मिरच्या 3 पोतडे, 105 किलो मिरच्या आल्या. तुकोबाराच्या सासऱ्याने एक बैल दिलता, त्या बैलाच्या पाठीवर 3 पोतडे मिरच्या टाकल्या आणि एका श्रीमंत गावात मिरच्या ऐकायला तुकोबाराय गेले. मंदिरापाशी मिरच्या सोडल्या, कतराजू लावलं, मिरच्याचं पोतर मोकळं केलं. वाळल्या खणक मिरच्या होत्या. त्या का आपल्या बाजारातल्या मिरच्या होत्या का? आपल्या बाजारातल्या मिरच्या आणल्या की घरी आल्यावर दोरी वळता येते, दोरी इतक्या वळल्या. कारण दुकानदार संध्याकाळी हौदात पोत बुडीते आणि त्याची बायको संध्याकाळी पुन्हा 2 बकेट पाणी पोतड्यावर टाकीती आणि हे मग बाजारात मिरच्या की तर घ्या. घरी आल्यावर 3 पाव किलोच भरत, यात किलोच्या 3 पाव किलो असल्या मिरच्या. त्या तुकोबराच्या मिरच्या होत्या महाराज. एक बाई डोक्यावर केराचं टोपलं, केरत म्हणतात ना तुमच्याकडे, पुंजाना, पुंजा, शाबास असं कधी कधी सांगत जा, पुंजा. पुंजा घेऊन चालली उकंड्यावर मंदिराच्या बाजूनं. तिने उकंड्यावर जाता जाता 40 फुटाहून तिला शिंका आल्या. त्यावर ती मिरच्या नंबर 1 वाळलेल्या आहेत अनुमान प्रमाण. बाईनं ते पुंजा उकंड्यात टाकला आणि तिकून आली आणि तुकोबाराला विचारलं, ओ दुकानदार केवढ्याला किलो मिरच्या? एका आण्याला 2 किलो. टाका 4 किलो. त्या टोपल्यात 4 किलो मिरच्या घेतल्या. बाई पैसे गड्याजवळ पाठवून देईल. नाव नाही, गाव नाही, गल्ली नंबर नाही, घर नंबर नाही, आडनाव नाही, काय नाही. गेली. तुकाराम महाराज नुसतं पाहतेत, चित्ती नाही आस. गेली 4 किलो मिरच्या घेऊन. पुढे गेल्यावर तिला समिंद्री भेटली. समिंद्री म्हणली, आणशे कुठून आणल्यास ग मिरच्या? माय मंदिरात एक दुकानदार आले, त्याच्याकडून आणल्या. ही समिंद्री गावात नंबर 1 ची चोर, इथली सोडून ते गेले. दुकानदार त्या 8 किलो मिरच्या. बाई पैसे गड्याजवळ पाठवून देईल आणि हिचच म्हातारं 7 भाईच्या शेळ्या वळायला. गेली 8 किलो मिरच्या घेऊन. समिंद्रीला तुळसाबाई भेटली. समिंद्रा
कुठून आणल्या का मिरच्या? म्हणली तुळसा काकू मंदिरात दुकानदार आलाय. ही तुळसा काकू गेली आणि 15 किलो मिरच्या चवाळत नेले आणि बांधून आणल्या. पैसे मालका जो पाठवून देईन आणि कपाळाला बुका. तुकाराम महाराज म्हणले ही मालका जो पैसे पाठवून देईन म्हणती आणि कपाळाला बुका. माझ्यासारखा दुकानदार असतात म्हणला असता ए बुका. मालक कोण? पण ते तुकोबराय होते. चित्ती नाही आस एका तिळा इतका स्वार्थ नाही. 2 पोतडे मिरच्या नेल्या बायकायनं, राहिलं बंद पोत. जे बंद पोत घ्यायला एक फुगीर आलं, त्याच्या पायात एकच बूट. आता एक बूट हे म्हणल्यावर कशामुळे हरपिला असेल? बुटाड कोणाचं हरपत आहे? नशाच्या नादात एक गुतलं तिकडच नालीत आणि एकच बूट पायाचं नालं उडलेत. पेताडीले हलकट, इतके बिना अकली पेताडे. मी नेहमी सांगत असतो पेताड्याला अकलीत नाही. त्या दिवशी मी सांगितलं पेताडे फुटाने काऊन खातेत का नाही? पेताड्यानं काजू खावा, बदाम खावा, पिस्ता खावा, अंजीर खावा, पण पेताडे फुटाने खातेत. फुटाने लय चित्र पेताडे. कशाला त्याचा उद्धार करायचा? लय आगाव बोलण्यात. मला एक पेताड भेटलं. महाराज आहेत का काय? म्हणलं हो. बर बर काय काय येतं तुम्हाला? म्हणलं 6 गोष्टी सोडून सगळं येतंय. वा 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 वा. लग्न झालं का? म्हणलं हो. मग बायको बी असल? म्हणलं शेपुडी. काय बोलावं काही कळतच नसतं पेताड्याला. कुठले दुकानदार? देहूच आहे. काय नाव आपलं? माझ्या आईनं माझं नाव तुकाराम ठेवले. वा. काय पोतड्यात? मिरच्या. किती आहेत मिरच्या? 35 किलो आहेत. भाव काय? एका आण्याला 2 किलो. नेऊ का? पैसे गड्याजवळ पाठवून देईल. पण महाराज म्हणले 35 किलो मिरच्या काय करायच्या? मुलीचं लग्न आहे. उधळी तू काय भुरकी? 35 किलो मिरच्या काय करायच्या? संध्याकाळी खाला पंचायत याला आणि 35 किलो मिरच्या फुकट भेटल्या की नेल्या. बायकोल म्हणला ए ऐ ऐ ते काय ठे मिरच्या घरात. ती म्हणली बाई मिरच्या 35 किलो कुठून आणल्या तुम्ही? इलेक्शन बी चालू नाही, तुम्हाला कोणी पैसे दिले असतील म्हणून. इलेक्शन मध्ये वाटीत येत ना लोक पैसे. तुम्ही 35 किलो मिरच्या आणल्याच कुठून? ते म्हणला मुकाट्यान ठुई. कोणाला सांगू नको. पण बायका लय हुशार असतात महाराज. त्याला पक्क कळत आपल्या हिऱ्यात काय ताकद आहे. आमच्या इथे एक जणांना असंच साखरेचं पोत नेलं घरी कुंटलाचं आणि ते घरी ठुला त्यानं साखऱ्या. ते बायको त्याला सहजत म्हणली पप्याचा बाप कुंटल भर साखऱ्या कुठून आणला? ते म्हणला मुकाट्यानं घरात ठुई. ती म्हणली तुम्हाला मैशे पते कुठून आणला? लागले दोघायचे भांडणं. मी लगेच गेलो म्हणला तात्या काऊन भांडायले? अरे कुंटल भर साखरे आणला महाराज आणि म्हणते कुठून आणला? मी आणलं मग तुम्ही बी सांगा ना कुठून आणला. तर ते म्हणलं टरकातलं पडलेलं आणलं. ती म्हणली मग मगापासून हेच सांगा ना. फुलंबरीच्या बाजारात यायला कोणी छटाक साखऱ्या उधार देत नाही. यायच्या खिशात रुपया नाही आणि कुंटल भर साखऱ्या कुठून आणलात म्हणते पैसे देऊन आणला. असंच सांगायचं ना टरकातलं पडलेलं आणलं म्हणून. तशी ही बाई म्हणली 35 किलो मिरच्या आणल्याच कुठून? ते म्हणला मुकाट्या ठुई. आणि पेलेले काही बोलू देत नसते. चट मिरच्या तिने घरात ठेवल्या. संध्याकाळच्या वेळेला एक बैल होता, त्याला काय खाऊ घालायचे? तुकोबरायकडे एक बैल होता. 2 पोतडे रिकामे होते बारदाना. एक तर बंदच्या पाप्यानं आणलं. मापन तराजू काटा तराजू आणि 2 पोतेचा बारदाना एका श्रीमंत पाटलाला इकलं आणि 5 पेंड्या कडव्याच्या घेतल्या. घरी जाऊन बायकोला काय सांगायचं महाराज? ज्याचा व्यवहारही निष्पाप आणि ज्याचा परमार्थही निष्पाप.